आज 27 तारीख द्वादशी कैवल्य सम्राट ज्ञानचक्र ज्ञानी यांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप विठोबाचा प्राणसखा कैवल्य ज्ञानी मोक्षमार्गाच्या संघाती आळंदी निवासी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पवित्र भूमी आणि त्यांचा समाधी सोहळा त्यानिमित्त असणारा हा महान असा मोठा उत्सव, त्या उत्सवानिमित्त सगळे वारकरी आले आणि दर्शन करून गेलेले आहेत। आपण सगळे या ठिकाणी खास समाधी सोहळ्यासाठी आहोत। त्या ठिकाणी आज एक कार्यक्रम आयोजन केला सर्वांच्या अनुमतीने। तो असा सर्वांना सर्व विषय माहीतच आहे। जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली रामचंद्र भंडारा आणि घोराडा डोंगर या ठिकाणी महाराजांना प्रत्यक्ष साक्षात्कार झालेला आहे, ती अशी पवित्र भूमी। आणि आजही कित्येक साधक त्या ठिकाणी जाऊन साधना करतात, ज्ञानेश्वरी गातात, संत वाङ्मयाचा अभ्यास करून बाहेर महाराष्ट्रामध्ये प्रचार करून उभ्या महाराष्ट्रांना संत वचनाचा अमृत वाचतात। अशी एक पवित्र भूमी। त्या भूमीवर काही बिल्डर लॉबी आणि कारखानदार त्यांच्या माध्यमातून त्या भूमीवर संकट आलेलं आहे आणि ती भूमी त्यांनी ग्रहण करून पूर्ण नष्ट करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। त्यासाठी सर्व वारकरी मिळून आणि हरिभक्तप्राय मधुसूदन महाराज पाटील एक साधक अवस्थेत तिथे राहत असताना त्यांनी दिलेला लढा आणि त्या लढ्याला आजपर्यंत त्यांनी तेवत ठेवलेला आहे। सर्व कागदोपत्री नकाशा सातबारे उतारे फेरफार वगैरे सर्व सरकार दरबारी देऊन सरकारांना त्याची पाहणी करायला लावली। सरकारने पाहणी करून अधिसूचना जारी केलेली आहे। सर्वांना ही गोष्ट माहीत आहे। 2011ला अधिसूचना आलेली आहे भूमी सुरक्षित करण्याविषयी, पण त्यावर एक कलम असतं, कोणाचा आक्षेप असल्यास नोंदवावे। त्याप्रमाणे ज्यांचं इथं दूध केलं होतं त्या सर्वांनी त्यावर आक्षेप घेतले, ते आक्षेप आपण खोडून काढले। त्यामुळे गव्हर्नमेंटने आता त्या भूमीला स्टे दिलेला आहे। पुढं हे तिन्ही डोंगर शिखरापासून पायथ्यापर्यंत आपल्या वारकऱ्याच्या ताब्यात राहावं भविष्यात आणि आरक्षित संरक्षित करण्यात यावं। त्यांना वॉल कंपाऊंड करून भविष्यात तिथं कोणतेही उत्खनन होऊ नये आणि हे आपली वारकऱ्यांचे धोरण आबाधित राहावं यासाठी हा लढा चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून आपण सगळे इथे जमलेलो आहोत। आता राहिलेला काही 25% भाग आहे। दुसरी अधिसूचना बाद करून पहिली अधिसूचना लागू करायची आहे, तेवढाच एक छोटासा भाग आहे, पण तो आपल्याला कठीण चाललेला आहे। जसे गाडी चढावर जात असताना शेवटचा टप्पा चढताना फार त्रास होतो, तसा शेवटचा टप्पा आहे, पण त्रास फार होत आहे तुम्हाला सर्वांना। कारण प्रत्येकाला आपापली साधना विचार कामधंदे असताना सुद्धा ते सोडून हे कामं करावं लागते। कारण हा सर्व तुमचा आमचा पिंड नाही। लढाई झगडे करणे आंदोलन करणे आपलं काम नाही, पण नाही लागताना आपल्याला हे करावं लागत आहे। मधुसूदन महाराज पूर्ण वेळ देऊन त्यांनी समर्पित केलं ते करतात। त्यांना एवढं मोजून आपण लोक पाठिंबा देऊन हे कामं करतात। पाहिजे तेवढं आपल्याला देता येत नाही, कारण आपण प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतलेलो आहोत। तरी सुद्धा त्याच्यात एक नवीन विचार करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। आपल्या इथं मोठे ज्यांचं सर्व संप्रदायामध्ये मोठं अधिष्ठान असे आमचे परमपूज्य बापू मोरे बापू आणि चैतन्य महाराजजी, तसेच संजय दादा आपले आळंदीचे सर्व वारकऱ्यांना प्रेम करणारे, सर्व कामामध्ये अग्रगण्य असणारे भाऊ क्षीरसागर महाराज सर्वांना माहीत आहे त्यांची जी जागा आणि हे सर्व वारकरी साम्राज्याचे आपण या सर्व विषयात असतो। आपापले कामं सांभाळून आपण हे कामं करत असतो। तर यामध्ये पुढचा विचार काय करायचा एवढं चिंतन करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। किती लोक आहेत त्याला महत्त्व नाही, लोकांना सांगून काही नाही, लोक जिथे माप पाहिजे ना आपल्याला त्या ठिकाणी आपण जमू तेवढं। पण आता फक्त एवढंच चिंतन करायचं आहे की इथपर्यंत आलं, आता काय करायचं यावर तो विषय करायचा आहे। एक तर सरकार दरबारी सरकारकडून करून धरल्याचं की सरकार मानत नाही तर जनजागृती करून लोकांना जागवायचं, काहीतरी मुद्दा काढायचा, ह्या विचार करावा। आता आम्ही आमच्या परीने फार छोटे छोटे आहोत, अधिष्ठानानं प्रयत्न चालू आहे। जर तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तीने मनावर घेतलं तर याला फार वेळ लागणार नाही असं आम्हाला मनापासून वाटते, म्हणून आम्ही तुमच्याकडे धाव घेऊन तुमच्याकडे हा प्रश्न सोपवू इच्छितो। यावर काय चिंतन करावं, प्रत्येकाने आपल्यापर्यंत चिंतन करून पुढची दिशा ठरवावी असे मी त्यांना विनंती करतो। रामकृष्ण हरी।